त्यांच्या अंगात कला आहे ती दाखवली त्यांनी. त्रास सकाळी काढायला घेतलं होतं, सकाळी 7:30-8 वाजता बकासूर येणार आहे असं कळलं. त्यावर मग मी बकासूरच्या प्रेमापोटी हे चित्र काढायला घेतलं आज सकाळी. कितीतरी गावठी बैलाच नाही जीवता नाही मित्र आहे. गेल्या वर्षी याच मैदानावरती आमची ओळख झाली. ते फक्त 2 मिनिटं बघायला येतो आम्ही बकासूरला. बघितलं की एक मनाला एक मन येतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलतो सोनेरा केसरी मैदानात आणि सोनेरा केसरी मैदानात मित्रांनो आहे ना आपल्या बकासूरवर प्रेम बघा. मोहित शेठ काय सांगचाल, एवढं चांगलं चित्र केले कसं वाटतं? त्यांच्या अंगात कला आहे ती दाखवली त्यांनी. मोहित शेठ काय एवढं प्रेम कुठल्या बैलाला मिळू शकत नाही हो है ना. भैया नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रज्वल अंगवणे. कधी चित्र कधी काढलं हे तुम्ही? चित्र आज सकाळी काढायला घेतलं होतं, सकाळी 7:30-8 वाजता बकासूर येणार आहे असं कळलं. त्यावर मग मी बकासूरच्या प्रेमापोटी हे चित्र काढायला घेतलं आज सकाळी. आणि मग अशी पूर्ण झाल्यावर पाऊस पडत होता, तरी पण मी इथं येऊन मोहिल शेटच्या सगळं बातचीत केली, आपले चित्र दाखवलं. त्यांनी मला म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट केला की बाबा तुम्ही या बैला, आपण बैल खाली घेतल्यावर बैलाबरोबर तुमचा फोटो काढू. म्हणजे असं मालक पण असं पाहिजेत की बैलावर जे माणसं प्रेम करते ते त्यासने पण सपोर्ट करणारा माणूस पाहिजे. तरच माणूस ओढच्या आहे ना, म्हणजे आतुरतेने येतो बैलाकडं. उगाच बकासूरची एवढं फाईल नाही. भैया काय बकासूरचं चित्र काढू असं कसं वाटलं तुम्हाला? बकासूर हे एक गावठी बैल आहे. आणि जे गावठी बैलांचं कसं की आता आमचे मित्र आहे ओंकार म्हणून, हे शेतकरी आहे ते. तर गावठी बैल म्हणजे बैल जन्माला आला कसं राज्य केलं बैलाचं म्हणजे हे आहे प्रेरणास्थान आहे बकासूर म्हणजे. त्यामुळं प्रत्येक म्हणजे कितीतरी गावठी बैलासने जीवदान मिळेल की माणूस आता विचार काय करतोय की भले राहिला पाहिजे आमचा, पण घरचा आहे म्हणून तो काय तर म्हणजे आमच्या दारात लक्ष्मी आहे म्हणून तर उभा राहील. हे बकासूरनं ते म्हणजे दाखवून दिले. त्यामुळे बकासूरवर प्रेम आहे, तसं सगळ्या नंदीवर प्रेम आहे, पण बकासूरवर प्रेम असायचं कारण हेच की तो सगळ्या बैलांचा म्हणजे हे आहे, म्हणजे देव आहे. मोठ्या लक्षानंतर बकासूरच, मोठ्या लक्षानंतर बकासूरच. दुसरं कोण काय एवढं प्रेम मिळते का एकंदरीत कसं वाटतं? नाही खूप आनंद वाटतो. आता हे पण बारीक मुलगा याने बी चित्र काढून आणलेले. तर भैया तुमचं नाव काय? अर्णव देशमुख. अर्णव देशमुख. गाव कुठलं? चोराडी. चोराडे म्हणजे लांबच राहिलं इथनं है ना. किती किलोमीटर आहे? 30-40 किलोमीटर. तू कधी मित्रांनो आहे ना फोटो बघू शकता. मित्रांनो आहे ना हे देवच आहे आपला म्हणजे बकासूर. मित्रांनो वैभव शेठ आणि म्हणजे मामांचा आणि आपल्या बकासूरचा फोटो काढलाय. महेश कसं काय हो एवढं प्रेम कुठल्या बैलाला भेटत नाही. खूप आनंद वाटतो कारण का बकासूर त्यांच्या फॅन फॉलोअरचा आहे. जेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्यांचाच बैल हक्काचा आहे, त्यामुळे ते पण तेवढं त्याच्यावरती प्रेम करतात जेवढं आम्ही करतो. मित्रांनो आहे ना मोहित शेठ पेक्षा त्याचं फॅन त्याच्यावर खूप प्रेम करतात. हो, त्यांच्या खूप प्रेम आहे बकासूरवरती आणि बकासूर त्यांच्यासाठी पळतो. मित्रांनो धन्यवाद मोहित शेठ. तर गावठी म्हणजे बैल जन्माला आला कसं राज्य केलं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे हे आहे प्रेरणास्थान आहे बकासूर म्हणजे. त्यामुळं प्रत्येक म्हणजे कितीतरी गावठी बैलासने जीवदान मिळेल की माणूस आता विचार काय करतोय की भले राहिला पाहिजे आमचा, पण घरचा आहे म्हणून तो काय तर म्हणजे आमच्या दारात लक्ष्मी आहे म्हणून तर उभा राहील. हे बकासूरनं ते म्हणजे दाखवून दिले. त्यामुळे बकासूरवर प्रेम आहे, तसं सगळ्या नंदीवर प्रेम आहे, पण बकासूरवर प्रेम असायचं कारण हेच की तो सगळ्या बैलांचा म्हणजे हे आहे, म्हणजे देव आहे. मोठ्या लक्षानंतर बकासूरच, मोठ्या लक्षानंतर बकासूरच. दुसरं कोण काय एवढं प्रेम मिळते का एकंदरीत कसं वाटतं? नाही खूप आनंद वाटतो. आता हे पण बारीक मुलगा याने बी चित्र काढून आणलेले. तर भैया तुमचं नाव काय? अर्णव देशमुख. अर्णव देशमुख. गाव कुठलं? चोराडी. चोराडे म्हणजे लांबच राहिलं इथनं है ना. किती किलोमीटर आहे? 30-40 किलोमीटर. तू कधी मित्रांनो आहे ना फोटो बघू शकता. मित्रांनो आहे ना हे देवच आहे आपला म्हणजे बकासूर.
मित्रांनो वैभव शेठ आणि म्हणजे मामांचा आणि आपल्या बकासूरचा फोटो काढलाय. मोहित शेठ कसं काय हो एवढं प्रेम कुठल्या बैलाला भेटत नाही. नाही, बकासूरला खूप आनंद भेटतंय. वाटतो कारण का बकासूर त्यांच्या फॅन फॉलोअरचा आहे. जेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्यांचाच बैल हक्काचा आहे, त्यामुळे ते पण तेवढं त्याच्यावरती प्रेम करतात जेवढं आम्ही करतो. मित्रांनो आहे ना मोहित शेठ पेक्षा त्याचं फॅन त्याच्यावर खूप प्रेम करतात. हो, त्यांच्या खूप प्रेम आहे बकासूरवरती आणि बकासूर त्यांच्यासाठी पळतो. मित्रांनो धन्यवाद मोहित शेठ. मित्रांनो आपल्या समेत आहे तर गुलशाह आहे. गुलशाह भाई नमस्कार. या मोहित शेठ. मोहित शेठ काय सांगाल गुलशाह भाई बद्दल? काय नाही मित्र आहे, गेल्या वर्षी याच मैदानावरती आमची ओळख झाली होती. हा तेव्हापासून आमची ओळख मोहित शेठ मध्ये एक फोन असतो रोज आमचा, म्हणजे जेव्हा मैदानाचा किती सेमीत आहे मला माहिती सेमीत गेलेलं असतं म्हणून डायरेक्ट विचारून कुठल्या सेमीत आहे. हा गेल्या गुलशाह वर्षी या मैदानावर आमची ओळख झाली. मोहित शेठ काय हो युट्यूब वर बघता गुलशाह भाई? बघताना पहिल्यापासून बघतो शाळा हा बघतो हे पहिल्यापासून. शहार पेन आणि आम्ही बकासूर. आज आपला ढोले आला नाही. ढोल्या पुण्यात, ढोल्या पुण्यात आहे का? बाकी टीम सगळी आपापल्या घरी. बा काय हो मला हाय नाद बैलगाड्या जरा म्हणून आपलं मैदान असतं. हा बा काय हो बकासूर पशी आल्या वेगळीच एनर्जी येते. काय सांगसाल? ते फक्त 2 मिनिटं बघा येतो आम्ही बकासूरला. हा एकदा बघितलं की एक मनाला एक शांती भेटते म्हणून येतो. हा म्हणजे मग तो देवच आहे ना. देवच नंदी देव. तर मित्रांनो आहे ना मोहिल शेठला ही खूप काम आहेत आणि बैल आता पाहायला जाणार आहे. गुलशाबाई धन्यवाद. मोहिल शेठ धन्यवाद.